गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. रानात आलो आज म्हणजे नदीच्या वर आमची वावरात पेरायला थोडं एक दोन वावरामध्ये पेरायचं. अगोदर एकात मका होती आणि एक काहीच नव्हतं, पडून होतं ते त्यात पेरायचं. आता ट्रॅक्टर आलाय आणि आता पाऊससुद्धा येत होता, थोडाफार थांबला आता पाऊस जरा. ट्रॅक्टर मी येतो आता, आलाय वाटतं, आवाज येतो ट्रॅक्टरचा. कुठं काय पेरायचं तेच मला खबर. इथंही करायचं, हे धरायचं, मोठे टाकायचं थोडं थोडं. शेवटी दोन साऱ्यामध्ये आला ट्रॅक्टर. कास्या कडून क्ले इकडं कडायचं. एक वावर इथं खाली होतं ते झालं. आता वर इथं मका केली होती. मका काल का परवा त्या माणसांनी पूर्ण वावरच दिलं होतं. ते तो का पावटा का घेवडा काय म्हटलं ते पेरायचं इथं, आणि त्यासोबत मूग. तर एवढ्या त्यामध्ये काय वर संग्राम मला वाटतं औषध मारायचं चाललंय. म्हणजे एकदम औषध कुठं आलं. A few moments later. पेरून झालं मगाशी. आता इथं परत वावरात आलो औषध मारायला. बांधानं थोडं गवत आहे तिथं, इथून परत लावूनच जायचं. म्हणजे अगोदर पेरणी केली तिथं नदीच्या वर. पाणी आणून ठेवलंय संग्रामच्या इथं. आबा वर औषध मारायला गेले ती संग्रामच्या बागापासून नाही, पण पाणी आणपर्यंत दम भरला. एवढं उचला ती, एक हातात एक हातात बसतो कुठेतरी. काय बघते माझ्याकडे अशी गेली, कॅमेराला तिकडून गेली. प्रत्येक जण भेटते कॅमेरावर. आता 2:30 वाजले, सगळे झोपले. मग स्लो आवाजामध्ये बोलतोय. सकाळचं जेवण आता 2:30 वाजता जेवतोय. घरून बाहेर जायचं अगोदर नाश्ता करून गेलो होतो. आता 2:30 वाजता माघारी आलो जेवण करायला. अजून पुढं काय काम ते माहीत नाही. आता तरी जेवण करू निवांत. Later that night. काय यार, पिंपल्स यायला लागला इथं आता. माझ्या आयुष्यात काय नाही, पिंपल्स आहे ते. म्हणजे आयुष्य म्हणजे चेहऱ्यावर काय कमी व्हायचं नाव घेणं झाले त्यार. ब्लॉग एंड करायचं होता तेव्हा आता कॅमेरामध्ये बघितलं तर दिसलं तर सुजलेलं दिसतंय, इथे दिसतंय. ब्लॉगचा एंड करायचा होता, पण आता बघितलं ब्लॉग एडिट करता, म्हणजे एडिटच्या टॅबमध्ये 4 मिनिटं 36 सेकंदाचा ब्लॉग झालाय. कालच्या पेक्षा थोडा वाटतं मोठा झालाय तसं म्हणाय गेलं तर. की थोडं काम होतं, पेरायचं होतं. 3 वावरं पेरून घेतली, म्हणजे 2 वावरं आणि एक छोटासा होता 2 गुंठ्यात. 5, 7, 6
8 गुंठ, ते 8 गुंठ आणि बाकीचे ते 2 वावर होते, ते होते 5-6 गुंठे जास्त आय थिंक. ते दोन्ही पण वावरे. वाजले ते बघा 9:30. ब्लॉगचा एंड करायला पाहिजे. झोप सुद्धा यायला लागल्या. काल हेअर कट केला होता, कसं वाटतंय काय माहिती. थोडंफार तर मला जास्त कमी केलं म्हणजे काहीतरी वाटायचं. जास्त हेअर कट नाही केली ती, साईडनं तेवढं मारले जास्त आणि इथून थोडं. नाहीतर मी फोटो स्वतःचा बघितला तर मलाच कसं तरी बघून कसं तरी होतं. म्हणजे मला फोटो बघून कसं तरी होतं, स्वतः चेहरा बघून. नाही की हे काय दिसतंय वियर्ड, हे काय दिसतंय वियर्ड. ओके, ब्लॉगचा एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.